नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वी बोर्डाचा मराठीचा जो प्रश्न पेपर आहे, प्रश्नपत्रिका आहे ते बघणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण याच्यातील सूचना बघितल्या होत्या. त्या सूचना आपल्याला लक्षात घेऊन पेपर बघायचा आहे. तर सूचनेमध्ये आपण असं बघितलं होतं की हा मराठी कंपोजिटचा पेपर आहे, जो सेकंड आणि थर्ड लँग्वेजसाठी येतो आणि हा प्रश्नपत्रिका 40 मार्कासाठी असते. किती मार्कासाठी? 40. तर सर्वात प्रथम आपण याच्यातील सूचना आपल्याला जाणणे आवश्यक आहे. तर सूचना कृतीपत्रिका आहे. तुम्हाला माहीत आहे आजकाल ॲक्टिव्हिटी बेस्ड पेपर असतो, तर कृतीपत्रिका असते आणि कृतीपत्रिका आपल्याला सोडवता आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला जो परिच्छेद दिलेला पॅसेज आहे ते समजणं आवश्यक आहे. जर ते आपल्याला समजलं तर आपल्याला कृतीपत्रिका सोडवताना अत्यंत सोपी जाईल. तर सगळ्यात पहिले जर सूचना आहे ते आपण समजून घेऊया, कारण की पेपर सुरू असताना बहुतेक मुलं सूचना वाचत नाही. तर आपण इथं समजून घेऊया. सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात. तुम्हाला जो आकृती दिली राहील ते काढायची आहे. जसं आता सपोज इथं तुम्हाला आकृती दिलेली आहे, तर मुलं काय करतात की डायरेक्ट हे जसं आता ह्या प्रश्न आहे, लेखिका हे पदार्थ उचलून फुलात ठेवतात. तिथं डायरेक्ट नंबर देतात 1 2 3 4 आणि त्याच्यासमोर उत्तर लिहून टाकतात. तर हे चुकीचं आहे. जरी तुमचे उत्तर बरोबर असेल पण तुम्हाला मार्क मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, आकृत्या काढणं गरजेचं आहे. जसं त्यांनी हे 4 बॉक्स बनवलेले आहे, तसंच आपल्याला इथे 1 2 3 4 असे बॉक्स बनवणं गरजेचं. जसं त्यांनी बॉक्स बनवलं तसे मोठा पेपर असतो, उत्तरपत्रिका खूप मोठी असते, तुम्ही आरामात ते तयार करू शकता. तर हे असे आपल्याला बनवण्याची गरज आहे. हे बनवणं गरजेचं आहे. हे तुम्हाला बनवा. जसं बनवून दिलेलं असेल तसं बनवायचं आणि सर्कल केलं असेल तर तुम्हाला सर्कल करायचं आहे. ठीक आहे. दुसरं, आकृत्या पेनानेच काढावे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खूप मुलं काय करतात, पेन्सिलचा वापर करतात. पेन्सिलचा वापर करायचा नाही आहे, पेनाचाच वापर करायचा आहे. जसं आता तुम्हाला इथं बॉक्स दिला आहे अशा पद्धतीचे, तर अशाच पद्धतीचे बॉक्स तुम्हाला बनवायचे आहे. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये बदल करता येणार नाही आणि पेनानेच करायचं आहे. ठीक आहे. तिसरं आहे उपयोजित लेखन, म्हणजे जो पत्रलेखन, निबंध लेखन, कथालेखन, हे गद्य आकलन, हे जो आहे हे उपयोजित लेखन. याच्यामध्ये आकृतीची आवश्यकता नाही, कारण की आकृती दिली राहील, तुम्हाला आकृती करायची आवश्यकता नाही. फक्त कृती लिहून घेऊन नाही, तुम्ही कृती लिहून घेऊ नका, कारण की 1 पेज कृती असते पत्राची. तर तुम्ही लिहित बसाल का, त्यात टाईम वेस्ट होईल. तुम्ही कृती वाचा आणि त्याच्यावर आधारित पेजभर तुम्ही काय लिहा, पत्र लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर जब ॲन्सर शीट आहे ते स्वच्छ असली पाहिजे, नेटकेपणा त्याच्यामध्ये असले पाहिजे व लेखन नियमानुसार ते जाणीवपूर्वक चांगली दिसली पाहिजे, असे तुम्हाला लिहायचं आहे. आणि मागच्या पेपरमध्ये आपण बघितलं, आता वेटेज बघू आपण, कोणत्या याच्यावर किती वेटेज आहे ते असणं गरजेचं आहे. तर आपण वेटेज बघणार आहोत. तर गद्य भाग म्हणजे जो पॅसेज आहे, जो आपण लेसन शिकणार आहोत त्याच्यावर आधारित जो पॅसेज आहे ते तुम्हाला 12 मार्काचा येणार आहे. किती मार्काचा? 12. म्हणजे एकच पॅसेज 12 मार्काचा येणार आहे का? तर नाही. तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 असे 2 येईल. तर पहिला पॅसेज 6 मार्काचा, दुसरा पॅसेज 6 मार्काचा, असे एकूण हे 12 मार्क होतील. किती होतील? एकूण 12 मार्क. 2 परिच्छेद येईल, 2 पॅसेज येईल 6-6 मार्काचे आणि ते होईल 12 मार्काचे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे पद्य म्हणजे कवितेवर आधारित प्रश्न. तर कवितेवर जसं 2 कविता येईल, 1 कविता 2 कविता. पहिली कविता 4 मार्काची, दुसरी कविता 4 मार्काची. याचा भाग येईल कवितेचा. एकूण 8 मार्कासाठी पद्य विभाग राहील. एकच कविता 8 मार्कासाठी येईल का? नाही. 2 कविता येईल 4-4 मार्कासाठी. ठीक आहे. तर हे झालं पद्य विभाग. तिसरा आहे तुम्हाला भाषा अभ्यास, म्हणजे व्याकरण, म्हणजे ग्रामर. किती मार्कासाठी? 8 मार्कासाठी. तर ग्रामर आपण बघणार आहोत आणि तुम्हाला एक लक्ष द्यायचं आहे, जे पेपरमध्ये ग्रामर दिला, जो आपण इथं बघणार आहोत तेच ग्रामरचे प्रश्न व्यवस्थित करायचे आहे, कारण की तेच प्रश्न तुम्हाला येतील. तेच म्हणजे तसेच त्याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतील आणि 8 मार्कासाठी आहे. याच्यातले एकही मार्क आपला गेला नाही पाहिजे मित्रांनो. हे व्यवस्थित तुम्ही करायचं आहे, मी तुम्हाला सांगणार आहोत आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा अभ्यास करायचा. आपला एकही मार्क यामध्ये गेला नाही पाहिजे. सोपं ग्रामर आहे, अवश्य लक्ष देत जा जेव्हा मी शिकवेल आणि आपल्याला त्यातले मार्क कमवायचे. किती मार्कासाठी? 8. आणि ग्रामरमधले मार्क कटत नाही, हे तुम्हाला माहीत आहे. आणि ग्रामरमध्ये तुम्ही गणितासारखे आउट ऑफ मार्क घेऊ शकता, म्हणजे पूर्ण मार्क घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर चौथा आहे उपयोजित लेखन. उपयोजित लेखनमध्ये
तुम्हाला पहिलं येईल पत्रलेखन. पत्र किती प्रकारचे असते? औपचारिक आणि अनौपचारिक. पत्रलेखन येईल 4 मार्कासाठी. त्याच्यामध्ये तुम्ही औपचारिक आणि अनौपचारिक दोघांपैकी तुम्हाला जो सोपं वाटते, जो सोयीस्कर वाटते ते लिहा. दुसरा आहे याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न येतील. त्याच्यामध्ये पहिला आहे गद्य आकलन, दुसरा आहे कथालेखन, जाहिरात, अशा पद्धतीचे 4 पैकी तुम्हाला जो आवडते तो लिहा. 4 मार्कासाठी येते. पण मला याच्यातील सर्वात सोपा वाटते गद्य आकलन. तो मी तुम्हाला सांगणार आहोत. तोच सोडवा तुम्ही, तुम्हाला पूर्ण मार्क मिळेल. तिसरा आहे निबंध. निबंध 2 निबंध येतील. एक वर्णनात्मक आत्मकथा. त्याच्यामधली एक कोणताही निबंध लिहा 4 मार्काचा. एकूण किती झाले? 12. एकूण आपला 40 मार्काचा पेपर इथं झालेला आहे. ठीक आहे. तर अशा 40 मार्काचा पेपरचं विभाजन आपल्याला दिसलेलं आहे. आता आपण पेपरकडे वळूया. पेपर कशा पद्धतीने राहील ते बघूया. प्रश्न कसे राहील ते आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर पहा, सर्वात पहिला विभाग गद्य किती मार्काचा आहे? 12 मार्काचा आपण समजून घेतलेला आहे. तर आता किती आले पहा. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक तुम्ही हे लिहिलं नाही तरी चालेल, पण प्रश्न क्रमांक बरोबर लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक मधला जसा पहिला सोडत आहे तर असं लिहायचं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12 मार्कासाठी गद्य आकलन आहे पूर्ण. तर सर्वात पहिले प्रश्न क्रमांक उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती. उतारा दिला राहील, एखाद्या धड्याचा उतारा म्हणजे पॅसेज दिला राहील. ठीक आहे. तर आकृती सोडवायची आहे तुम्हाला. ठीक आहे. तर आता तुम्हाला एक आकृती दिली आहे. किती मार्कासाठी आहे? 2 मार्कासाठी ही आकृती आहे. तर तुम्हाला ही आकृती बनवायची आहे आणि याच्यावर आधारित तुम्हाला उत्तरे ह्या बॉक्समध्ये लिहायचे आहे. बॉक्स दिला आहे, बॉक्समध्ये लिहायचं आहे. जसं लेखिका हे पदार्थ उचलून फुलात ठेवत. कोणते पदार्थ उचलून फुलात ठेवत? ते पॅसेज उतारा वाचून समजून घ्यायचं आहे. तर कोणते पदार्थ उचलून ठेवत? गुळाचा खडा, जिलेबीचा तुकडा, लाडूचा तुकडा, भुरका. हे 4 आहे ना. लाडूचा तुकडा, भुरका, गुळाचा खडा, जिलेबीचा तुकडा. हे 4ही तुम्हाला ह्या 4 बॉक्समध्ये लिहायचं आहे. 1 2 3 4. 2 मार्क तुमचे पकडून जाईल. ठीक आहे. तर किती सोपं आहे हे पहा मित्रांनो. काहीच कठीण याच्यामध्ये आहे का? काहीच नाही. उतारा वाचायचा, उतारामधलेच उत्तर आहे, तुम्हाला ते लिहायचं आहे. दुसरा बघूया प्रश्न याच्यामधला. 1 मार्कासाठी लेखिका कागद व पेन म्हणून वापरत असणारी वनस्पती. तर काय वापरत होतो आपण? लेसन समजलेलं आहे. तर काय वापरत होतो आपण? तर त्यासाठी भराडीचा काटा हे माझे पेन, हे पहिल्या ह्याच्यात लिहायचं आहे. आणि भराडीचं पान हे माझं कागद असे आहे की नाही. भराडीचा काटा ते पेन म्हणून वापरत होती आणि भराडीचं लेखिका कागद पेन म्हणून काय वापरत होती? तर भराडीचा काटा. एवढंच लिहायचं आहे. भराडीचा काटा. काय लिहायचं आहे? भराडीचा काटा. 1 मार्क भेटला. किती सोपं आहे. प्रश्न समजून घ्यायचा आहे. घाईघाईत जर प्रश्न वाचला तर आपण कन्फ्यूज होईल. ठीक आहे. थोडंसं समजून घ्यायचं. ठीक आहे मित्रांनो. तिसरा आहे प्रश्न याचा दुसरा. पहिल्यामध्ये 2 प्रश्न आहेत 3 मार्काचे. आपण अतिशय सोप्या पद्धतीने सोडवले ते. नंतर आहे स्वमत. स्वमत आहे 3 मार्काचे. स्वमत म्हणजे तुम्हाला काय वाटते. आता जसं सिंधुताईंना शिकण्याची खूप तळमळ होती, हे तुमच्या शब्दात लिहा. आपण जेव्हा उतारा वाचू त्यावरून आपल्याला लक्षात येते की सिंधुताईला शिकण्याची खूप तळमळ होती, पण त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. आणि कशा पद्धतीने त्यांनी पेनसाठी आणि पेन्सिल वहीसाठी, त्यांना वही पेन्सिल नव्हता, तर त्यांनी कशा पद्धतीने त्यांनी भराडीचा काटा हे किती त्याच्यावरून म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येते की त्यांना शिकण्याची काय होती? एक आवड होती. तर हे आपल्या मनाने तुम्ही पॅसेज वाचून आपल्या शब्दांचा आधार, तुमच्या विचार, तुमची आयडियाच्या अनुसार तुम्हाला हे लिहायचं आहे. स्वमत अतिशय आवश्यक. स्वमत म्हणजे स्वतःचे विचार. तुम्हाला स्वतःचे विचार इथं व्यक्त करायचे आहे. त्याच्यामुळे प्रत्येक धड्यामधील जो स्वमत दिलेले असते ना ते लिहून पाहत चला मित्रांनो. ठीक आहे. आपले विचार व्यक्त करत चला. ठीक आहे. 3 मार्कासाठी झाले. 6 मार्काचा पहिला पॅसेज. आता दुसरा पॅसेज. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघितला 6 मार्काचा. तर आता बघायचं आपल्याला. आकृती पूर्ण करा. इथं पण पहा आकृती खूप सोपी असते मित्रांनो. राज्यपदासाठी सरकारकडे पाठवण्यात आलेल्या पक्ष्यांची नावे. तर उतारात बघायचं आपल्या राज्यासाठी कोणते पक्ष्यांची नावे देण्यात आली. तर इथे पहा गरुड, हंस, महासारंग आणि मोर हे 4 पक्ष्यांचे नाव आहे. आपल्याला ह्या 4 बॉक्समध्ये लिहायचं आहे.
1 2 3 4 झाले, 2 मार्क भेटले आपल्याला. किती सोपं आहे. असं आपल्याला करायचं. मग राष्ट्रीय पक्षी निवडताना बाह्य कसोट्या कोणत्या? बाह्य 2 बॉक्स आहे. तर बाह्य कसोट्या आपण इथं बघणार आहोत. बाह्य कसोट्या कोणत्या होत्या? तर बाह्य कसोट्या इथं दिलेल्या आहे. ऐतिहासिक प्रणाली पहिली, काव्याची रचना दुसरी, पार्श्वभूमी दुसरी, हे 2 लिहायचं. ठीक आहे. तिसरा आहे प्रश्न त्याच्यामध्ये, राष्ट्रीय पक्षी ह्या मानाचा किताब मिळवण्यासाठी मोराकडे असलेले याच्यामध्ये सहमत नाही. सहमत हे पहिल्याच पॅसेजमध्ये आहे 3 मार्काचे. दुसऱ्या म्हणजे तुम्हाला आकृतीच आहे. आकृती या 2 मार्काची, अतिशय सोपं आहे. 6 मार्क. राष्ट्रीय पक्षी हा मानाचा किताब मिळवण्यासाठी मोराकडे असलेली पक्षी वैशिष्ट्ये. कोणती पक्षी वैशिष्ट्ये होती त्यांचे? त्याचा रंग, शरीरसौष्ठव, कलात्मकता व कंठस्वर, हे 4 त्या बॉक्समध्ये लिहायचे. आरामात तुम्ही हे पाहून लिहू शकता. पॅसेज वाचून उतारा वाचा, उतारा समजून घ्या. लेसन मी जेव्हा शिकवतो त्यावेळेस थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला कोणाची आवश्यकता पडणार नाही. तुम्ही स्वतःच एकदम चांगल्या पद्धतीनं हा पेपर सोडवू शकाल मित्रांनो. ठीक आहे. तर 2 पॅसेज झाले आपले 12 मार्काचे. आता आपण कवितेकडे वळूया. पद्य विभाग. पद्य विभाग किती मार्कासाठी आहे आपल्यासाठी? पद्य विभाग आपल्याला 8 मार्कासाठी आहे मित्रांनो. किती मार्कासाठी आहे? 8. आता हे 8 मार्काचे विभाजन कसे झालेले ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला कवितेचे आधार कविता दिले आहे, जसे आहे केतकी. आपण ही कविता वाचलेली आहे. त्या कवितेच्यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहे. ठीक आहे. कविता आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, नारळाच्या आतमध्ये काय आहे? नारळाच्या आतमध्ये काय राहणार आहे? इथं पाहायचं आहे आपल्याला, शोधायचं. नारळाच्या आतमध्ये काय? नारळ बघायचं आपल्याला. हे नारळ कठीण दिसे बाहेर, भीतरी खोबरे. काय नारळाच्या आतमध्ये? खोबरं. तर खोबरं आपल्याला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. अभंगात उल्लेखलेली फुले व फळे. कोणती कोणती फुले आहे? केवड्याची फुले, केतकीची फुले आणि फणस, हे 2 फळं. फणस हे फळ आहे, केतकीचे फूल किंवा केवड्याचे फूल तुम्ही लिहा तिथे. झालं. तुम्हाला 2 हे तुम्हाला मार्क मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ. ह्या कुठल्या पण कवितेचे मधल्या 4 ओळीचा तुम्हाला अर्थ ते सांगतील. तर त्यांनी हे दिलेलं आपल्याला त्यांनी जो दिलेला तो त्याचं लिहायचं आहे. केतकीला कांट्यांचे वेळे, भीतरी निवसती केवळे, तैसे साधूचे शब्द गाडे, परोपकारी लागे. म्हणजे आपण हे समजून घेतलं याचा अर्थ. जसं केतकीचे जे झाड असते त्याच्या अवतीभोवती पूर्ण काटे असते, तसं साधूचं मन असते. साधूचे मनात खूप गाढ विचार त्यांच्या मनामध्ये चालू असते. तर असे आपल्याला त्याचा अर्थ तुम्हाला जेवढा समजला तेवढं तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर हे झालं 4 मार्काचा पहिली कवितेचा उतारा. आता दुसरा याच्यामध्ये पण दुसऱ्या प्रश्नामध्ये आणि आहे. ठीक आहे. तर याच्यात पुन्हा कवीने जपायला सांगितलेली गोष्ट 2 मार्कासाठी. हे खूप सोपं जाते तुम्हाला. कवीने जपायला सांगितलेली गोष्ट याच्यात शोधायचं आहे तुम्हाला. जपणं शोधायचं आहे. इथं पहा तुम्हाला कुठं जपायला काय जपायला सांगितले आपल्याला ते लिहा. माणुसकी, नाती, हे आपल्याला जपायचं आहे. ठीक आहे. मग स्वरधूर ललकारी देण्यासाठी वापरण्याचे साधन काय? ललकारी देण्यासाठी आपण कोणतं साधन वापरतो ते बघायचं, वाचायचं आपल्याला आणि तुम्हाला ते लिहायचं. दया सर्व दूर ललकारी फुंगारे एक तुतारी. कशाने? तुतारी. काय पाहिजे त्याला? साधन तुतारी, आहे की नाही? तर हे तुम्ही लिहायचं आहे. मग पुन्हा इथं सरळ. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक कविता समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो. कारण की 2-2 मार्काचे तुम्हाला कवितेचे अर्थ लिहायचे आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा मी समजून सांगतो तेव्हा तुम्ही ते अर्थ समजून घ्या. भले तुम्ही आपल्या शब्दात लिहा. पाठ करायची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. पण शब्दात लिहिण्यासाठी तुम्हाला त्या ओळी समजणं गरजेचं आहे की नाही? तर ओळी समजा. आता किती झाले आपल्याला? 12 मार्काचा आपण गद्य बघितला. 8 मार्काचा पद्य. किती झाले? 20 मार्क. समजले? आता पुढे बघूया. भाषा अभ्यास. तिसरा प्रश्न आहे. विभाग 3 आहे भाषा अभ्यास. भाषा अभ्यास म्हणजे व्याकरण. काय आहे? भाषा अभ्यास म्हणजे व्याकरण. ठीक आहे. तर व्याकरणमध्ये तुम्हाला 8 प्रश्न आहे, ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. तर व्याकरणमध्ये पहिला जो भाग आहे तो आपल्याला व्याकरण गटावर आधारित कृती. तर पुढील काळ ओळखून घ्या. म्हणजे वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे किंवा भविष्यकाळ आहे. तर हे पहिला प्रश्न किती मार्कासाठी आहे? या 2 मार्कासाठी. 8 मार्कासाठी हा प्रश्न असतो. पूर्ण प्रश्न ग्रामर किती मार्कासाठी आहे? 8 मार्कासाठी.
तर पहिला प्रश्न 2 मार्कासाठी. काळ ओळखून घ्या, भविष्यकाळ आहे, भूतकाळ आहे. नंतर वाक्यप्रचार करायचा आहे, त्याचा अर्थ योग्य जुळवा लिहा, जोडी जोडवायची आहे. ठीक आहे, जोड्या. तुम्हाला माहिती आहे मॅच द फॉलोइंग. घराणी सांगणे म्हणजे तक्रार करणे, भांबावून जाणे म्हणजे गोंधळून जाणे. तर तुम्हाला असं नाही लिहायचं आहे, तुम्हाला इथं लिहायचं आहे, त्याच्यासमोर असं डॅश द्यायचं आहे, त्याच्यासमोर हे तक्रारी करणे असं लिहायचं आहे, तक्रारी करणे. मग भांबावून जाणे म्हणजे डॅश करायचं आहे, गोंधळून जाणे असं लिहायचं आहे. असं असं करायचं नाही आहे, कारण की ते कसं लहानपणी केलं आपण, आता तसं नाही. जोड्या म्हणजे त्याच्यासमोर एक डॅश द्यायचे आणि उत्तर लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर शब्द संपत्ती, समानार्थी शब्द लिहायचे आहे. रात्र म्हणजे काय होते, निद्रा म्हणजे झोप, हे आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, 1 मार्कासाठी. किती सोपं आहे. त्यानंतर पुढील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. जसं कोणते लिहायचं, वजन एक आहे, ते वजन. दुसरा आहे दार. ठीक आहे, वजन आणि दार 2 अर्थपूर्ण शब्द तुम्ही अजून बनवू शकता याच्यापासून. ठीक आहे, जसं वर होते आहे की नाही, वन होते आहे की नाही, ते बनवू शकता. ठीक आहे, 1 मार्कासाठी. किती मार्क झाले, 2 2 4 2 6 मार्क. आणि याच्यातून आता जो प्रश्न आहे, अचूक शब्द ओळखून लिहा. अचूक शब्द कोणता आहे, सौंदर्य. बरोबर. हां, याला काय करायचं आहे, समोर डॅश द्यायची आहे, असं सौंदर्य तुम्ही आपल्या मनाने लिहून घ्यायचं. झालं तुम्हाला 1 मार्क इथं सुद्धा. किती सोपं आहे. तर हे शब्द जे आपण लेसन वाचतो त्या शब्द समजणे आवश्यक असते. ठीक आहे, मग आहे चौथा. 7 मार्क झाले आपले. आता हे 8वा, विरामचिन्ह ओळखा, प्रश्नार्थक चिन्ह, पूर्णविराम. ठीक आहे, चिन्ह दिले राहील तुम्हाला, त्याचं विरामचिन्हाचे नाव लिहायचं. तर हे आपण घेणार आहोत, तर हे समजून घ्यायचा. प्रश्न हे तर मला माहीत आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे, फुल स्टॉप म्हणजे विरामचिन्ह, पूर्णविराम. ठीक आहे, तर हे झालं तुमचं ग्रामर. किती मार्कात झालं ग्रामर, 8 मार्क. कोणाला अडचण आहे का ग्रामरमध्ये, नाही ना, आपण घेणार आहोत ग्रामर. ठीक आहे, काळजी करू नका. चौथा आहे उपयोजित लेखन. उपयोजित लेखन किती आहे, किती मार्क झाले आपले. आता पुन्हा मार्काचं डिस्ट्रीब्युशन करू. 12 गद्य, 8 पद्य, 8 उपयोजित, 12 8 20 20 आणि 8 28 झाले. आता बाकीचा किती मार्काचा राहिला उपयोजित लेखन, 12. एकूण 40 मार्काचा पेपर पूर्ण करायचा आहे ना आपल्याला. तर आता 12 मार्काचं उपयोजित लेखन आपल्याला करायचं आहे मित्रांनो. तर उपयोजित लेखनमध्ये सर्वात प्रथम आपल्याला येईल पत्रलेखन. पत्रलेखनमध्ये तुम्हाला अशी ॲड दिली राहील, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर हे ॲड आपल्याला बनवायची नाही, फक्त वाचून समजून घ्यायची आहे. बनवायची आवश्यकता नाही आहे मित्रांनो. बनवायची आहे का नाही, फक्त समजून घ्यायची आहे. तर आता इथं पहा, तुम्हाला ॲड दिली आहे, तेव्हा सांगितलं नित्यानंद हायस्कूल, सुदर्शन नगर, औरंगाबाद. तिची गोष्ट आहे. चला मुंबईला जायचं, एखादं त्यांची सहल असेल. कालावधी आहे 25 ते 30 डिसेंबरपर्यंत जाता येते. नाव नोंदणी तुम्हाला 1 ते 5 डिसेंबरपर्यंत करायची आहे. ठीक आहे, त्याचे शुल्क म्हणजे फीज आहे 1000 रुपये. सहल प्रमुख आहे राजेश पाटील. म्हणजे तुम्हाला सहलीला जायचं असेल तर तुम्हाला यांच्याशी संपर्क साधावा लागेल, राजेश पाटील. त्यांचा ईमेल ॲड्रेस हायस्कूलचा, नित्यानंद हायस्कूलचा ईमेल ॲड्रेस इथं दिलेला आहे. आता काय करायचं आहे, हे तर झाली ॲड. आता प्रश्न कसं लिहायचा आहे, तर त्याच्यावर आधारित हे कृती आहे. यश गोरे मुलगा ह्या नात्याने सहलीला जाण्यासाठी परवानगी मागणारे पत्र वडिलांना लिहा. परवानगी वडिलांना लिहिता म्हणजे हे काय झालं, अनौपचारिक पत्र. ठीक आहे, तर एक तर तुम्ही अनौपचारिक लिहू शकता किंवा औपचारिक. दुसरा यश गोरे विद्यार्थी या नात्याने सहल प्रमुख कोण आहे, राजेश पाटील. याला पत्र लिहायचं आहे आपल्याला, की आपले नाव नोंदणी करणारे विनंतीपत्र. तर हे झालं औपचारिक पत्र. ठीक आहे, तर 2 पैकी तुम्हाला जे आपण पत्रलेखन बघितलेलं आहे, त्याचा फॉर्मॅटसुद्धा मी समजून सांगितलेला आहे. तर 2 पैकी तुम्हाला जो पत्र वाटतं, एक तर वडिलांना परमिशन मागायसाठी पत्र लिहा, किंवा यांना राजेश पाटीलला पत्र लिहा व आपलं नाव नोंदणी करण्यासाठी त्यांना विनंती करा. ठीक आहे, याच्यामध्ये विषय वगैरे येईल. ठीक आहे, हे किती मार्कासाठी आहे पत्रलेखन, 4 मार्कासाठी. किती मार्कासाठी आहे, 4. तर हा पहिला प्रश्न पत्रलेखन. हे लिहित बसू नका, डायरेक्ट पत्र लिहा. त्याच्यानंतर दुसरा आहे आ. चौथ्या प्रश्नामधलं आ. खालीलपैकी कोणती एकच कृती सोडवायची आहे. किती कृती, 1 कृती. 4 कृती दिली आहे तुम्हाला. किती, 4 प्रश्न म्हणजे कृती सोडवायची 1. आता खालील उतारा वाचा आणि त्यावर आधारित 4 प्रश्न तयार करा की त्यांची उत्तरे एका वाक्यात असेल.
म्हणजे ज्याची उत्तरं एका वाक्यात असेल असे तुम्हाला 4 प्रश्न तयार करायचे, त्याचे उत्तर लिहायचे नाही, हे महत्त्वाचं आहे. मुलं काय करतात, प्रश्नही तयार करतात, उत्तरही लिहितात. उत्तर लिहू नका, फक्त प्रश्न तयार करा व प्रश्नार्थक चिन्ह द्या. ठीक आहे. तर हा तुम्हाला उतारा त्यांनी दिला आहे. ठीक आहे. ह्या उतारा वाचा, याच्यावर आधारित 1 2 3 4 असे प्रश्न तयार करा. ठीक आहे. 4 प्रश्न तयार करा, प्रश्नार्थक चिन्ह द्या, तुम्हाला 4 मार्क मिळून जाईल. ठीक आहे. हा एक प्रश्न आहे, ते आपण घेणार आहोत कसं लिहायचं आहे. दुसरा आहे जाहिरात लेखन. जाहिरात म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट. तुम्हाला गिरीभ्रमण टूर्सबद्दल राष्ट्रीय उद्यानातील जंगल भ्रमंती या शैलीसाठी जाहिरात करायसाठी तुम्हाला एक बॉक्स तयार करणं गरजेचं. याच्या अंदर तुम्ही अट्रॅक्टिव्ह आकर्षक पद्धतीनं जाहिरात तयार करू शकता. 4 मार्कासाठी जाहिरात लिहायची आहे. तर हे थोडं कठीण जाते, तुम्हाला लिहायचं आहे, तुम्ही लिहू शकता. मला सर्वात प्रथम हा प्रश्न सगळ्यांना सोडवता येईल असं मला तरी वाटते. ठीक आहे. बाकी तुमची मर्जी. दुसरा झाला तिसरा बातमी लिहायची आहे. ह्या विषयावर शहरात डेंग्यूचा वाढता फैलाव, आरोग्य विभागाकडून उपाययोजना. तर तुम्हाला ह्या शीर्षक देऊन याच्यावर तुम्हाला बातमी तयार करायची. हे थोडी कठीण जाते, तरी तुम्हाला लिहायचं तर तुम्ही लिहू शकता. चौथा आहे कथालेखन. कथा लिहायची आहे. कथाचे मुद्दे तुम्हाला दिले आहे. वृद्ध शेतकरी, आंब्याची रोप, नातवाचा प्रश्न, नातवा शिकवण. ठीक आहे. याचे हे मुद्द्याच्या आधारावर तुम्हाला कथालेखन तर करायचे आहे. तर 4पैकी तुम्हाला जो तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्यापैकी एक प्रश्न सोडवायचा आहे 4 मार्कासाठी. ठीक आहे. तर हे झाले 4 मार्क. आपण पहिला बघितला पत्रलेखन, दुसरं ह्या 4पैकी जो सोडवायचा आहे. तर मी तुम्हाला सांगितलं माझी पसंती पहिल्यावाल्यासाठी आहे. ठीक आहे. मग ई प्रश्न आहे आता, याच्यामध्ये 8 मार्क झाले. हे चौथं 12 मार्कासाठी निबंध लेखन. एक वर्णनात्मक आहे, दुसरा आहे मित्रांनो आत्मकथन. ठीक आहे. तर पहिलंवाला आपल्याला सोपं जाते वर्णनात्मक, कारण की वर्णन करायचं. आता जसं आपल्या आई आहे, माझी आईवर निबंध लिहायचा आहे तुम्हाला. तर आई कशी असते, प्रेमळ असते. ठीक आहे, हे माहीत आहे. तर आईबद्दल आपल्याला इथं त्यांनी मुद्दे दिले आहे. प्रेमळ स्वभाव आहे, आई हे दैवत आहे, आई चांगले संस्कार देते, अडचणीला तोंड देणारी, कष्टाळू, हे सगळं आईने दिलेली माहिती आहे. तर आता आपण लिहायचं आहे. इथं हेडिंग द्यायची आहे माझी आई. हे झाली हेडिंग, निबंधाची हेडिंग. आता इथून तुम्हाला निबंध चालू करायचा आहे मुद्द्यानुसार. ठीक आहे. तर माझ्या आईचं नाव सावित्रीबाई फुले किंवा सावित्रीबाई आहे. माझी आईचा स्वभाव हा खूप प्रेमळ आहे. माझी आई खूप कष्टाळू आहे. सकाळी 4 वाजता उठते आणि आपल्या नित्यक्रमाने आपलं काम सुरू ठेवते. आमची आई सर्वांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करते. आपल्या विचारातून ते आमचे चांगले विचार घडवण्याचा ते प्रयत्न करते. माझी आई माझ्यासाठी एक खरी दैवतच आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्याला वाढवायचं आहे आणि निबंध तयार करायचा आहे. किती मार्कासाठी? 4 मार्कासाठी. 2पैकी 1 लिहायचं आहे. तर इथं फुलाबद्दल आत्मकथा लिहायचं, म्हणजे फूल, मी एक फूल आहे, माझं जीवन असं आहे, ते पूर्ण तुम्हाला आत्मकथन लिहायचं आहे. तर असा हा आपला 40 मार्काचा मित्रांनो पेपर आहे. आशा करतो की आपल्याला हा पेपर नीट व्यवस्थितपणे समजला असेल तर ह्या पेपर चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. हाच पेपर तुम्ही सोडूनसुद्धा पहा आणि मला पाठवा व्हॉट्सअपवर ग्रुपमध्ये. ठीक आहे. धन्यवाद. आणि अडचण असल्यास मला विचारा. ठीक आहे. ओके, बाय.